ओम पनवेल जिल्ह्यामध्ये सांगुर्ले एक गाव आहे आणि त्या ठिकाणी पतंजली योगपीठ मार्फत इथे आणि जडीबुटी दिवस निमित्त आचार्य बालकृष्णजींची यांचा जन्मदिवस 4 ऑगस्टला असतो। त्यानिमित्त सर्व भारतभर जडीबुटी दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर पुढे काही दिवस हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम असतो। पतंजली योग समितीचे पदाधिकारी आदरणीय RP यादव आणि मुंबई पतंजली परिवारचे प्रमुख आदरणीय सुरेशजी यांच्या नेतृत्वाखाली आज या सांगुर्ले गावामध्ये या डोंगर कठाड्यावर ते वृक्षारोपणचं काम आज करीत आहेत लोक। पर्यावरण रक्षण व्हावं म्हणून आज महिला पुरुष 200 लोक बसने आपापल्या कारने मोटरसायकलने या ठिकाणी आलेत आणि इथं आता वृक्षारोपण पूर्ण होऊन झरण्यामध्ये आंघोळीचा आनंद घेत आहेत। हे सांगुर्ले गावचे रहिवासी आहेत। काय ना आपलं नाव? नितेश पारधी। तुमची इकडे जमीन आहे? भरपूर जमीन आहे आमची, 7-8 एकर जमीन आहे। 7-8 एकर जमीन आहे म्हणजे भरपूर आहे। 40 एकरचा 1 गुंठा का 40 गुंठ्याचा 1 एकर? 40 की 20? 40 गुंठ्यांचा 1 एकर। आणि आता हा या ठिकाणी हा जमिनीचा भाव एवढा वाढलेला आहे की महामुंबई होत असल्यामुळं या ठिकाणी आता हा जमिनीचा भाव 15 ते 20 लाख रुपये गुंठा आहे। पर गुंठा 15 ते 20 लाख रुपये असा भाव आहे। यांनी सुद्धा मागच्या वर्षी जमीन विकायची होती म्हणून पतंजली परिवारच्या लोकांना काहीने सांगितलं त्यावेळेस तेव्हा 7 लाख रुपये होता, आता तो डबलच्या पुढे वाढले। त्याच्यामुळे आता भाव एकदम वाढले, गगनाला भिडले। 7 लाखाच्या ऐवजी आता हा 15 ते 20 लाख पर्यंत हा भाव वाढलेला आहे। आणि आता जमीन विकायला पण शेतकरी तयार नाहीत, कारण त्यांना माहीत झालं आहे अजूनही हे पुढे वाढत हा 50 लाख रुपये सुद्धा गुंठा होईल 100%। त्याच्यामुळे इथे ज्याला कोणाला घ्यायची असेल जमीन ते लोक या ठिकाणी येऊन जमीन घेऊ शकतात। अजूनही वेळ गेलेली नाही आहे ज्यांना गुंतवणूक करायची आहे। आणि पतंजली योगपीठ मार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 200 प्रकारची झाडं इथं आज लावलेली आहेत। आणि दरवर्षी पतंजली योग समितीचे पनवेल जिल्ह्याचे कार्यकर्ते आदरणीय RP यादवजींच्या नेतृत्वाखाली हे कार्य दरवर्षी करत असतात। गेली 7 वर्षही ते करत आहेत। धन्यवाद त्यांना। ओम।